आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असा मूग डाळीचा जो हलवा आहे तो बनवणार आहोत. आणि मूग डाळीचा हलवा म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि सगळ्यांच्याच आवडीचा आहे. शक्यतो आपण हा लग्न समारंभामध्ये पाहतो किंवा एखाद्या छान अशा कार्यक्रमामध्ये बघत असतो. नेहमी नेहमी आपण पण घरी करत नसतो, कारण का की त्याला खूप वेळ मेहनत लागते. त्यामुळे आज आपण घरातच बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने. चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूया. आज एकदम आपण इन्स्टंट आपला हा मूग डाळीचा जो हलवा आहे तो बनवणार आहोत. इथे अजिबात डाळ वगैरे आपल्याला भिजत घालायची नाहीये. तर वाटीचं मेजरमेंट लक्षात घ्यायचं, कोणतंही एका वाटीचं मेजरमेंट घ्यायचंय आणि त्याच वाटीच्या मेजरमेंटनी किंवा कपाने आपल्याला हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. ह्या एका वाटीने 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ही बिना सालीची आहे. तुमच्याकडे अगदी सालीची असले तरी चालेल. तर बघा, आता ही डाळ आपल्याला अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुम्ही अगदी कॉटननी पुसून जरी घेतली तरी चालणार आहे, पण स्वच्छ जर धुवून घेतली ना तर ती खूपच छान. त्याच्यामुळे मी अगदी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. बघा किती घाण निघते आहे, अगदी गढूळ पाणी निघत आहे. तर आपल्याला ही अगदी चोळून चोळून स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे. एकदम बघा किती गढूळ पाणी आहे. तर मग मी ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता पाणी एकदम स्वच्छ झालेलं आहे. आणि आता हिला अजिबात भिजत घालायचं नाही, पण तुम्हाला जर वाटलं की भिजत घालायची आहे तर तुम्ही अगदी 2 ते 3 तास जरी भिजत घातली तरी चालणार आहे. पण आज इथे मी इन्स्टंट करणार आहे, त्यामुळे मी अजिबात भिजत घातलेली नाहीये. तर आता ही स्वच्छ धुवून झालेली आहे आणि आपल्याला ही छान अगदी निथळून घ्यायची आहे. बघा, पूर्ण पाणी यामधलं सगळं काढून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. तर मी हे पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे यामधलं. तर बघा, आता हे पाणी निथळतंय तोपर्यंत आपण याला एक शुगर सिरप तयार करणार आहोत. इथं अजिबात आपल्याला साखरेचा पाक वगैरे करायचा नाहीये. तर इथे कोणताही हलवा तयार करताना हे लक्षात घ्यायचं आहे की जेवढा आपण डाळ घेणार आहे किंवा जेवढा आपण रवा घेणार आहे, रव्याचा करायचा असला त्यावेळेस 3 पट आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. तर मी इथे जसं 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, तर 1 वाटी साखर घेणार आहे आणि 1 वाटीच तूप घेणार आहे. आता इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्यामुळे इथे मी 3 वाटी पाणी घातलेलं आहे यामध्ये, पाहू शकता. आणि यामध्ये मी वेलची टाकून घेतलेली आहे. आणि तुम्हाला वाटलं कलरसाठी तुम्ही इथे कलर पण ऍड करू शकता किंवा केशर देखील ऍड करू शकता. आणि आपल्याला इथे चाचणी वगैरे काही बनवायची नाहीये. तर इथे फक्त आपल्याला साखर जी आहे ती मेल्ट करून घ्यायची आहे आणि थोडंसं बॉईल येईपर्यंत आपल्याला हे शुगर सिरप उकळून घ्यायचं आहे. आता हे उकळत आहे तोपर्यंत आपली बघा डाळ पण एकदम कोरडी झाली आहे, पूर्ण पाणी देखील निघून गेलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये सगळी ही जी डाळ आहे ती टाकून घ्यायची आहे आणि अगदी खमंग होईपर्यंत, खमंग असा वास येईपर्यंत, खमंग असा सुगंध येईपर्यंत आपल्याला एक छान अशी भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे डाळ जी आहे ती छान अगदी खमंग अशी भाजून घ्यायची आहे. तर इथे तुम्हाला अगदी तुम्हाला गव्हाच्या पिठाचा जरी हलवा बनवायचा असेल, बेसन पिठाचा हलवा बनवायचा असेल किंवा रव्याचा हलवा बनवायचा असेल, तर ह्याच प्रकारे तुम्ही अगदी इन्स्टंट तुम्ही बनवू शकता. पहा, आपल्याला ही डाळ व्यवस्थित आणि मस्त अगदी थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम अगदी फुल करायची नाही, नाहीतर काय होईल की डाळ लवकर भाजल्या जाईल, लवकर करपेल ती आणि मग हलवा जो आहे आपला अजिबात लागणार नाही. त्यामुळे बघा, आता इथे मला टू मीडियम गॅसवर मला इथे 15 मिनिटं तरी लागलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला एकदम छान अशी ही डाळ मोकळी सुटसुटीत होईपर्यंत आणि हिचा कलर चेंज होईपर्यंत एकदम छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे. एकदम खमंग किचनमध्ये अगदी सुगंध सुटलेला आहे डाळीचा. तर मग मी आता ही अगदी खमंग आणि कलर चेंज होईपर्यंत छान अगदी भाजून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. मूग डाळीचा हलवा म्हटला की सगळ्यांनाच अगदी तोंडाला पाणी सुटतं एकदम छान. आणि पण त्याला खूप वेळ लागतो भाजायला किंवा खूप त्याला तूप लागतं किंवा असं, त्यामुळे कंटाळा येतो ते बनवण्यासाठी. पण असं काही नाही, इन्स्टंट. आणि बघा, आता ही डाळ माझी छान अगदी मस्त कलर चेंज होईपर्यंत भाजून झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. आता ही सगळी मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता ही जी डाळ आहे पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायची आहे. तर बघा, इथे डाळ आपली पूर्णपणे अशी छान गार झालेली आहे. तर आता इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्या मिक्सरच्या जारला आपल्याला त्यामध्ये ही थंड झालेली जी डाळ आहे मुगाची ती आपल्याला घालून घ्यायची आहे. ती संपूर्ण मी या मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहे. याच पद्धतीने ह्या आधी पण रव्याच्या हलव्याची रेसिपी मी जी आहे
ती मी ह्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. याच पद्धतीने तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. बघा, आता हिला आपल्याला मस्त दळून घ्यायचं आहे. तर मग मी आता हे मिक्सरला दळून घेणार आहे. बघा, एकदम छान अशी मस्त पावडर आपली तयार झालेली आहे. खूप पावडर फाईन पण नाही करायची आहे आपल्याला, अगदी थोडीशी अगदी बारीक अशी रव्यासारखी जाडसर राहायला पाहिजे इतपत आपल्याला हे फक्त ग्राइंड करायचं आहे. आणि आता ही ग्राइंड झालेली आहे, तर मी एका प्लेटमध्ये ही काढून घेणार आहे संपूर्ण. बघा, आता ही संपूर्ण काढून घेतलेली आहे. ते इथे आपल्याला गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि तूप हे वितळलेलं नसावं. बघा, ह्या प्रकारे पाहिजे, अगदी थोडंसं घट्ट थोडंसं वितळलेलं असं ह्या प्रमाणात पाहिजे आहे. तर यामध्ये 1 वाटी तुपामधून मी 2 ते 3 चमचे पॅनमध्ये घालून घेणार आहे. इथे काही ड्रायफ्रुट्स आहे आपल्याला, जसे मी बदाम घेतलेले आहे, काही काजू घेतलेले आहे, याचे बारीक कट करून घेतलेले आहे आणि ते आपल्याला फक्त असे फ्राय करून घ्यायचे आहे. असे फ्राय केले ना की खाताना खूप छान लागतात. त्यामुळे आणि तुम्ही तुमच्या आवडीने जे पण ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडतात ना ते तुम्ही यामध्ये टाकले ना तरी चालणार आहे. तर अगदी मिनिटभरासाठी आपल्याला हे छान अगदी फ्राय करून घ्यायचे आहे. पाहू शकता, हे एकदम छान अगदी खमंग सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता, एकदम छान असे फ्राय झालेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये टाकू शकता. पहा, हे छान फ्राय झालेले आहे. तर मी एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे सगळं. आता हे सगळे मी काढून घेतलेले आहे. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला जे बाकीचं उरलेलं तूप आहे ते पूर्ण घालून घ्यायचं आहे, 1 वाटी. तर मग मी इथे 1 वाटी डाळ घेतली होती मुगाची, 1 वाटी साखर घेतलेली होती आणि 1 वाटी तूप घ्यायचं आहे आणि 3 वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला. हे प्रमाण अगदी योग्य आहे. तुम्ही कोणताही हलवा बनवला तरी हेच घ्यायचं आहे. आता हे तूप जे आहे ते वितळलं आहे आणि यामध्ये मी 3 चमचे बेसन पीठ घालून घेणार आहे. बेसन पिठाने काय होतं की आपला जो हलवा आहे एकदम छान असा मिळून येतो आणि अगदी खमंग लागतो. तर हे बेसन पीठ पण आपल्याला अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये. पाहू शकता किती छान फेस आलेला आहे. आता बेसन पीठ भाजून झालेलं आहे, तर मी यामध्ये आता मुगाची जी डाळ आहे आपण जी पावडर फॉर्म मध्ये करून घेतलेली आहे ती यामध्ये सगळी टाकून घ्यायची आहे. आता इथे सुद्धा आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला ही सगळी जी डाळ आहे ही छान अगदी मस्त भाजून घ्यायची आहे. बघा, ते हे व्यवस्थित आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला असं वाटत असेल की तूप खूपच जास्त झालेलं आहे, पण नाही, इथं तूप एकदम व्यवस्थित होणार आहे. तुम्हाला याचं खूप छान अगदी मस्तपैकी 15 मिनिटं तरी मला 15 ते 18 मिनिटं तरी मला ही डाळ भाजण्यासाठी लागलेली आहे. जितकं तुम्ही ही डाळ भाजाल ना तितकी खमंग अगदी तुमचा जो मुगाचा हलवा आहे किंवा कोणताही हलवा तुम्ही बनवणार आहात ते खूप छान आणि खमंग लागणार आहे. खूप मस्त अगदी. जर अगदी इथे मात्र तुम्ही फुल गॅस जर केला तर डाळ पटकन करपेल. बघा, तर इथे मला 15 मिनिटं तरी लागलेले आहे. बघा, आता इथपर्यंत हा छान भाजून झालेला आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा जर डार्क पाहिजे असेल, मला थोडासा डार्क हवाय म्हणून मी अजून 5 मिनिटं इथे भाजून घेणार आहे. बघा, डाळीचा कलर पण किती छान अगदी चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त तूप पण सुटलेलं आहे त्याला, म्हणजे भाजणं पूर्ण आपलं भाजून झालेलं आहे, त्याची निशाणी आहे. बघा, आजूबाजूला पूर्ण असं तूप सुद्धा बाहेर निघत आहे. आणि अशा प्रकारे आपला हा जे डाळ आहे, डाळ आणि बेसन पीठ हे छान अगदी मस्त खमंग भाजून झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. तर आता यामध्ये जे आपण शुगर सिरप तयार केलेलं होतं ते अगदी थोडं थोडं घालायचं आहे, कारण ते देखील गरम आहे आणि हे मिश्रण सुद्धा गरम आहे, तर ते अंगावर उडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हळूहळू घालायचं आहे. बघा, असं करत करत हळूच मग त्यामध्ये सगळंच्या सगळं हे जे पाणी आहे ते हळूहळू पूर्ण घालून घ्यायचं आहे. बघा, आता इथे तुम्हाला असं वाटेल की हे खूप पातळ झालेलं आहे, पण जसजसं तुम्ही याला भाजाल ना तसतसं अगदी हे घट्ट होत जाईल. पाहू शकता, इथे पण मला अगदी 10 मिनिटं तरी झालेली आहे हे भाजून. तर मी हे व्यवस्थित असं बघा किती घट्टपणा येत आहे आणि हळूहळू आपल्याला हे मग मिश्रण जसजसं तुम्ही भाजाल ना तसतसं त्याला तूप देखील सुटणार आहे. एकदम छान. आता इथे कलर थोडासा तुम्हाला पांढरट वाटत असेल तर अगदी कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू भाजत राहायचं आहे. आता इथपर्यंत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा, एकदम छान. आणि हाईपचं चिन्ह सुद्धा येईल, तर हाईप करायला मात्र विसरू नका. बघा, तुमचा सपोर्टच मला पुढे
मोटिवेशन मिळण्यासाठी खूप छान आहे. तुम्ही जर एक लाईक जरी केला तर मला खूप सपोर्ट मिळतो. बघा, आणि इथे आपला हलवा तयार झालेला आहे. बघा, यामध्ये सगळे ड्रायफ्रूट जे आहे ते काढून घ्यायचे आणि जे तळलेले आहे ते टाकून द्यायचे आहे. यामध्ये मी अर्ध्या हलव्यामध्ये टाकलेले आहे. अर्धा हलवा तसाच ठेवलेला, कारण माझ्या मिस्टरांच्या दातांचं प्रॉब्लेम असल्यामुळे मी त्यांच्या ह्याच्यात थोडंसं हलवा वेगळा काढून ठेवलेला आहे व बाकीच्या ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स टाकलेले आहे. बघा, दिसायला पण इतका छान आणि खायला स्वादिष्ट आणि इन्स्टंट आहे. अजिबात आपण इथे डाळ भिजत घातलेली नाही आहे. बघा, एकदम लागतो भिजत जरी घातली तरी आणि न भिजत घालता. पण एकदा नक्की बघा, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा.